हां, तर मी हे म्हणत होते की सियाला आणायला म्हणजे आता दुपार झाली आहे ना. अशी का बोलते मी? आता परफेक्ट आहे. छान लागतोय, मस्त झालं. ओ गाडी घेतोय बाळ, दोघं मिळून खेळा रे. आई आई अयो, थोडं तू दोघं खेळा रे. ते गाईड मम्माने आज माझ्या टिफिनला मेथीची भाजी दिला आणि थंडीच्या दिवसात मेथीची भाजी चांगली असते. तर चला आता खाऊन भेटते. आणि आज आमच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स इव्हेंट आहे, त्यामुळं स्पोर्ट्स इव्हेंट प्रॉपर बोल ना शब्द. स्पोर्ट इव्ही काय नाही येत. स्पोर्ट्स इव्हेंट. तर मग लास्ट टाइम इथं लय लांब रेस होती. असं 2 रिंग ठेवले होते आणि त्यात उभं राहायचं. बरं दुपारी आल्यावर बोलूया. खा गडबड चला आता आल्यावर भेटते. खाल्ल्यावर नाही, आल्यावर भेटते. आल्यावर आता खाल्ल्यावर टाइम नाही. चला इथे चाललंय माझं मेथीची भाजी बनवायचं. तर आज भाजीला म्हणजे आमटीला सुट्टी आहे. आज फक्त मेथीची भाजी आणि चपाती, गरम गरम भाजी आणि चपाती करून झालेली आहे. आणि आता ही फक्त गरम गरम भाजी झाली की सगळ्या जेवायला बसणार. मेथीची भाजी असली ना, म्हणजे कोणतीही ग्रीन भाजी, तर दुसरं काही लागत नाही आम्हाला. म्हणजे काय रे, तिखट भाजी, लाल भाजी असं काही लागत नाही. तर भाजी होती आहे तोपर्यंत विहानला आंघोळ घालून येणार. बाहेर जरासा आवाज येतोय. हां, तर आमचा विहान मला जरा हेल्प करू लागणार आहे. त्यासाठी मला हेल्प करू लागणार आहे. त्यासाठी मला हेल्प करतोय. हे काय बोलते मी? विहान मला हेल्प करतोय बघा. तर काय हेल्प करतोय तुम्हाला दिसतेच. कपडे काढायचं हेल्प करतोय मला कबर्डमधून, है ना. हां, तर मी हे म्हणत होते की सियाला आणायला म्हणजे आता दुपार झाली आहे ना. अशी का बोलते मी? तर दुपार झाली, मम्मी पप्पा गेलेत शेतात आणि माझी सकाळची कामं सगळी झाली. आणि आता सियाला आणायला जायला थोडासा टाईम आहे. तर म्हटलं तोपर्यंत काय करूया, तर कपडे घडी करूया म्हटलं. कारण कबड इतकं विस्कटलं आहे ना, एवढा मेस झाला तुम्ही बघू शकते. आणि विहान मला हेल्प करतोय. तर खूप दिवस झालं करायचं म्हणजे मला होतच नव्हतं. आणि आता केलं ना 2 दिवस आणि परत तसंच होते. तर इतका वैताग येतोय. खाली नाही ठेवायचं मला, खाली नाही ठेवायचं. थांब बघू इकडं. हँडल कुठे आहे? इकडे. अय्या तू सगळंच काढलंस, आता ठेवायचं कुठं? इकडे ठेव. इकडे खाली नाही ठेवायचं, गंध होते रे देवा. अयो हँडल तुटते असं ओढल्यावर. चला तर इकडे काय चालू आहे तुम्हाला सांगते. हलवा. आणि हा आहे मुगाच्या डाळीचा हलवा, मूग दाल हलवा. आमच्या घरी फर्स्ट टाइम केल्या. तसं सगळ्यांना आवडते पण कधी आम्ही ट्रायच नाही केला. मी तर कधीच नाही बनवला. ही मी आय थिंक तिकडे बनवलंय ना. आणि त्यामुळे आता ही मी इथे फर्स्ट टाइम बनवलंय. आणि आम्ही सगळ्यांनी खाऊन बघितलंय, तर छान झाले टेस्ट. तर आता अजून एकदा गरम करायचं चालू आहे संध्याकाळसाठी. आता परफेक्ट लागलं. थोडंसं तुपाची कमी होती, तर येताना मी तूप आणलं. सियाला आणायला गेली होती तेव्हा. त्यामध्ये अजून जरा तिने तूप टाकून गरम केले.
या मूग डाळीचा हलवा खायला. आता परफेक्ट आहे. छान लागतोय. मस्त झालंय एकदम. अजून सॉफ्ट झाला. खूपच कमी होतं, खूपच जास्त लागतं. तूप जास्त लागते आणि मग सॉफ्ट. तेव्हाच तू सॉफ्ट राहते. तर मला खोकला झाले. आता मी आले स्कूलवरनं. मग स्कूलवरनं मी जेवली आणि मग आता मी खेळतीये. नाही हेल्प करेंगे. तर मी माझं केक बनवले. तो मी विहानला नाहीसाठी कुठं ठेवलाय तुम्हाला दाखवते. आणि तो विहान घ्यायला चाललाय. हे बघा, चला तुम्हाला दाखवते. इथं ठेवलंय माझा केक. मी आता विहानच्या हाताला येत नाही. माझं केक परत आता विहानच्या हातालाच येत नाही. आयफोन खावा पटापट. खाऊन खेळा आणि सिया थोडा वेळ खेळून अभ्यासाला ये. आजोबा बोलतात. आजोबा काय म्हणतात? हा. जयो अरे लाईट बघा लाईट लाईट दिसते होय. हा हा राहिले. आपण झाल्या आलतो. त्यानंतर 7वा महिना लागला. आता आलोय बघा गाईज आम्ही 7 महिन्यानंतर. कामाच्या धावपळीत ह्यांना पण होत नाही आणि आम्हाला पण होत नाही. मग आज म्हणलं जाऊन येऊया. आज आपलं फिरून बघून येऊया बाळाला केवढं झालंय बाळ. आणि दिवस किती भराभर जाते असं वाटत नाही. 7 महिन्यानंतर आलोय. आणि मावशीला काय टाइम मिळत नाही. आता 3 बाळ झाली ना. सिया पाडशील तू खाली बाळाला. उचलून घेऊ ना मुला. अजून एक तिथे ते गुंग झाली एकटं खेळण्यातच. थोड्या वेळेच्या आधी नाही दोघांची भांडणं होती. हो गाडी घेतोय बाळ. दोघं मिळून खेळा रे. आई आई अयो थोडं तू दोघं खेळा रे. अरे देवा कोणाला द्यायची? अरे देवा लागेल जरा खेळू दे त्याला मग तुला देतोय. हा बाळा शान बाळ आहे गो. दिली दादाला दिली. खेळ काय बोलायच्या? तू बोल. तू बोल. तो शौर्य आहे. हा शौर्य आणि हा वंश. अंश येत होतं माझ्या तोंडात. आणि तो जयांशू. शौर्य. हा हा दीदी आहे दीदी. काय नाही. याचं नाव आहे जयांशू. ती विहानचे डब्बा घेऊनच फिरायला लागले कधीपासून. तर डब्बाच आवडलाय त्याला. ए छोट्या बाळाला इथं दादा छोट बाळ. हे मुला खावा सगळेजण खावा. खाऊ आणलाय खाऊ खावा. तर तिथं छोट बाळ आहे. ती पण पुढच्या वर्षी येते. शौर्याला चारायचं. एक 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 चारायचं. एकदम चारायचं नाही. हा थोडंसं फाडा. हा चला इथं बसलंय वय. दीदी चारत्या बाळाला. बाळाला दीदी चारत्या. आरती कुठं? आरतीला बोलव. आरतीला बोलव. आरतीला. कमल दोघी जण आणि
आपले सुनीता सगळे तिघी जण या मिळून. हा काय सुनीता या. मी सांगते मी कधी घरी असत्या काय, मी फोन करून सांगते तुला आणि त्या दिवशी या तिघी जणी येणार. आता सुनीताला सांगितलंय तिघी जणी मिळून या. हा हा तेवढंच कशाच तर निमताना आपलं असंच फिरून यायचं. रोज आपलं काम आहे आणि घर आहेच. मी फोन करते एक दिवशी निवांत झाली की काय तर या. सुनीता 12 वाजता आलं का नाही आपलं 1 तासभर बसून मग आलं तर चालतंय ग. या की पोरांना बी तेवढं जरा बदल होतोय. आणि पुरी पण किती दिवस झालं लग्न झाल्या ह्या आलत्या नवऱ्या. यांचं व्हिडिओ आहेत बघा या 2 नवऱ्यांचं. तुम्हाला सांगते काय या 2 नवऱ्यांचं व्हिडिओ आहे. एकदम छान व्हिडिओ आहे. हे बघा ही माझी बहीण आहे. या सगळ्यांचं व्हिडिओ आहे सासू सुनाचं.